परमेश्वराच्या गौरवशाली आणि सामर्थ्य नावात प्रगटीकरणाचं गहन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून स्वागत करत आहे. आज परत एकदा त्याचं वचन तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला एक सुंदरशी संधी दिली, याबद्दल मी प्रभूची स्तुती करतो. तर कालच्या संदेशातून आपण पाहिलं की आत्मा म्हणतो ये, त्यानंतर वधू म्हणजे जे लोक येशूची वाट पाहत आहेत ती म्हणते ये, त्यानंतर ऐकणारा पण म्हणतो ये, आणि त्यानंतर जे तहानेले आहेत, जे भुकेले आहेत आणि जे या शेवटच्या काळामध्ये शेवटच्या स्टेपवरती ज्यांना सार्वकालिक जीवनाचा मार्ग भेटलेला आहे, ते जे तहानेले लोक आहेत ते लोक पण म्हणाले की या, आणि जे जीवनाचं पाणी जे फ्री मध्ये आहेत ते तुम्ही पिऊन घ्या. तर मग आत्मा हा देवाने आपल्यामध्ये दिलेला आहे. तर आत्म्याने आणि खरेपणाने जे देवाची उपासना करतात ते देवाची वाट पाहत आहेत. वधू म्हणजे जे पवित्र लोक आहेत, जे तारण प्राप्त झालेले लोक आहेत, ते सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहत आहेत. त्यानंतर ऐकणारे, ज्यांनी देवाचं वचन ऐकून शहीद झाले, देवाचं वचन ऐकून ज्यांनी आपल्या जीवनात बदल केला, ते सुद्धा म्हणाले ये. आणि शेवटच्या स्टेपवर, शेवटच्या क्षणी जे तहानेले लोक होते, ज्यांनी सत्याचा शोध सर्व ठिकाणी केला परंतु त्यांना मिळाला नाही, आणि शेवटी ज्यांना देवाचं वचन ऐकायला मिळालं ते सुद्धा म्हणाले ये. आणि मग त्यांना ते जीवनाचं पाणी जे आहे, जे जिवंत पाण्याच्या नद्या आहेत, ज्याला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपण म्हणतो, ते त्यांना प्राप्त झालेलं आपण कालच्या संदेशातून पाहिलं. आज आपण प्रगटीकरण अध्याय 22 आणि वचन 18 कडे मी तुमचं लक्ष केंद्रित करत आहे. आणि प्रगटी 22 आणि वचन 18 मध्ये या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या, या पुस्तकातील पवित्र शास्त्रातील हा शब्द नाही वापरला, तर प्रगटीकरणाच्या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी यात भर घालेल त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणेल. मग आता माझा प्रश्न आहे, आता तुम्ही खूप काही नवीन लोक आहात, कारण जुने जे लोक आहेत त्यांनी बायबल अभ्यास जिथून जॉईन केला तिथपर्यंत आलेत आणि त्यानंतर त्यांचा क्लास संपलेला आहे, आणि म्हणून परत एकदा नवीन लोक आहात. तर त्यामुळे मला परत एकदा तुम्हाला उजळणी म्हणून सांगायचे आहे की या पुस्तकात जे संदेश वचने जे आपण ऐकणारे आहोत, अशा प्रत्येक व्यक्तीला निश्चयपूर्वक, शपथपूर्वक आणि खात्रीपूर्वक देव सांगतो की जो कोणी या पुस्तकात भर घालेल त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणेल. म्हणजे प्रगटीकरणाचं पुस्तक, याच्यात कमी पण करता येत नाही आणि याच्यात भर पण घालता येत नाही. जर कोणी याच्यामध्ये भर घालेल तर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा परमेश्वर त्यांच्यावरती आणेल. म्हणजे एक काना किंवा एक मात्रा सुद्धा भर घातला तरी या पुस्तकातील, पवित्र शास्त्रातील नाही, तर प्रगटीकरणाच्या पुस्तकातील सगळ्या प्रकारच्या पीडा परमेश्वर त्यांच्यावर आणेल. मग पवित्र शास्त्र हे वेगळं आणि पुस्तक हे प्रगटीकरण
होणाऱ्या गोष्टी वेगळं. तर मग या प्रगटीकरणामध्ये किती प्रकारच्या पिढा आहेत? 21. किती प्रकारच्या पिढा आहेत? 21. तर मग 21 पिढा कोणत्या लोकांवर येणार आहे माहिती आहे तुम्हाला? तर जे लोक देवाचं वचन ऐकून त्याच्यामध्ये भर घालत आहेत, जे लोक देवाचं वचन ऐकून स्वतःच्या मनाप्रमाणे त्या वचनाला स्वतःच्या इच्छेप्रमाणे मोडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा प्रत्येकावर परमेश्वर 21 पिढा आणणार आहे. तर मग आता 21 पिढा कोणकोणत्या आणणार? त्यापैकी हा जो क्लास आहे 3, 6, 9, 12, 18, 21 म्हणजे 6 दिवसामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या पिढा निस्त्या भर घातल्याच्या नंतर या पुस्तकातल्या देव आणणार. तर ते जो 6 दिवसाचा क्लास आहे तो तुम्हाला काळजीपूर्वक ऐकावा लागेल. त्याचे नोट्स तुम्हाला तयार करावं लागेल आणि इतरांना जॉईन होऊन येणाऱ्या पिढापासून आपल्याला कसा स्वतःचा बचाव करता येईल त्याकडे लक्ष केंद्रित करणं फार महत्वाचं आहे. कारण प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 4 आणि वचन 1 आम्हाला काय सांगते? कोणीतरी वाचाल का? प्रगटीकरण अध्याय 4 आणि वचन 1 कोणाला सापडलं का? यानंतर मी पाहिले, तो पहा स्वर्गात एक दार उघडलेले, आणि जीवानी मी प्रथम ऐकली ती मजबरोबर बोलणाऱ्या करण्यासारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये. इकडे वर ये. यानंतर म्हणजे जे यानंतर झाले पाहिजे ते तुला दाखवेल. बस आता बघा, 4थ्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं गुप्त आगमन झालेलं आहे आणि 4थ्या अध्यायामध्ये प्रभू येशूचं गुप्त आगमन असताना तो मंडळीतले लोक, वधू, विश्वासणारे, ऐकणारे आणि तहानेले अशा प्रत्येकांना तो काय म्हणतो? इकडे वर या. आणि यानंतर ज्या गोष्टी घडणार आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे परमेश्वराचे लोक, देवाचे निवडलेले लोक ज्यावेळी स्वर्गामध्ये उचलल्या जातात, देवाचे लोक ज्यावेळी स्वर्गामध्ये उचलल्या जातात, त्यानंतर 21 महाभयंकर पिढा ज्या होणाऱ्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो असं बायबल सांगते. मग देवाचे लोक जेव्हा येशूच्या गुप्त आगमनात उचलल्या जातात, त्यानंतर या संदेशात चे वचन ऐकणारे जे लोक आहेत पृथ्वीवर आणि त्यांनी जे भर घातलेली आहेत, त्याच्यामध्ये स्वतःच्या काय गोष्टी मांडलेल्या आहेत, त्यांच्यावर या पवित्र शास्त्राच्या 21 पिढा कशा प्रकारे परमेश्वर आणेल त्याची माहिती, त्याची ओळख आणि त्याच्याबद्दलची सगळ्या प्रकारची डिटेल देव या ठिकाणी आपल्याला देत आहे. मग 21 पिढापैकी प्रत्येक दिवशी मी 3 प्रकारच्या पिढा तुम्हाला शिकवणार आणि मग त्या 6 दिवसात 21 पिढा होतील. तर मग 21 पिढापैकी पहिली पिढा कोणती देव आणणार? जो या वचनात भर घालेल. तर ती पहिली पिढा जी आहे ते धनुष्य बाणाची आणणार आहेत. तर त्यासाठी प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 6 आणि वचन 1 आणि वचन 2 कडे आपण लक्ष देऊया. प्रगटीकरण अध्याय 6 आणि वचन 1 आणि 2. मग कोकऱ्याने त्या 7 शिक्क्यापैकी एक शिक्का फोडला. मग कोकऱ्याने त्या 7 शिक्क्यापैकी एक शिक्का फोडला. ते मी पाहिले. तेव्हा 4 प्राण्यापैकी एक मेघ गर्जनासारख्या ध्वनीने ये असे म्हटले.
ते मी ऐकले. मग मी पाहिले की एक पांढरा घोडा आणि त्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य बाण होते. मग त्याला मुकुट देण्यात आला. तो विजय मिळवत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला. तर या ठिकाणी ही जी पहिली पिढा आहे ही आहे धनुष्य बाणाची. मग कोकऱ्याने त्या 7 शिक्क्यापैकी एक शिक्का फोडला. तेव्हा 4 प्राणी त्याने पाहिले. तेव्हा त्या 4 प्राण्यापैकी एक जो प्राणी होता तो मेघ गर्जना सारखा ध्वनीने ये म्हणाला. आणि मी पाहिले की तो एक पांढरा घोडा होता आणि त्या पांढऱ्या घोड्यावर बसलेला एक स्वार होता आणि त्याच्याजवळ धनुष्य बाण पण होते. त्याला मुकुट पण देण्यात आलेला होता आणि तो विजय मिळवत गेलेले होते. आज वर्तमान काळामध्ये कोणी मुकुट पाहतो, आपला धनुष्य बाण कोणी पाहतो का? नाही पाहत. एक काळ होता ज्या काळामध्ये पक्षी मारण्यासाठी धनुष्य बाणाचा उपयोग व्हायचा. एक काळ होता शत्रूशी लढाई करण्यासाठी धनुष्य बाणाचा वापर व्हायचा. एक काळ होता की वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी मारण्यासाठी धनुष्य बाणाचा वापर व्हायचा. आज धनुष्य बाण आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही. परंतु येशूच्या गुप्त आगमनात ज्यावेळेस आपण उचलल्या जाणार त्यावेळेस पहिल्या नंबरची पिढा जो पांढऱ्या घोड्यावर येणार हा ख्रिस्त विरोधक आहे. शांती शांती म्हणून येईल बरं का, समाधान समाधान म्हणून येईल आणि त्याच्याजवळ मुकुट आहे, त्याच्याजवळ धनुष्य बाण आहे आणि तो विजयावर विजय मिळवत तो पुढे जाणार. म्हणजे एक धनुष्य बाण हजारो लोकांचा नाश. आता तुम्ही म्हणाल कसं काय? आता एका काळात एक पिढा जेव्हा मी शिकवली त्यावेळेस जे लोक होते त्यांना ते माहिती होतं. परंतु आता तुम्ही नवीन असल्यामुळे परत एकदा सांगतो. समजा मुकेश अंबानीच्या मुलाचं एक लग्न आहे. मुकेश अंबानीच्या मुलाचं लग्न आहे. संपूर्ण भारत देशातील महाराष्ट्रातील अनेक प्रकारच्या लोकांना लग्नाचं निमंत्रण दिलं आणि अचानक एक धनुष्य बाण येईल आणि मुकेश अंबानीचा मुलगा आनंद याच्या डोक्यामध्ये शिरेल आणि जागच्या जागी तिथे तो पडून मरेल. जागच्या जागी तिथे तडफडून मेल्याच्या नंतर इतकं भयंकर युद्ध त्या ठिकाणी होणार, इतकं भयंकर लढाई त्या ठिकाणी होणार, इतके भयंकर मारामारी होणार की कोण तो शत्रू आहे ज्याने मुकेश अंबानीच्या मुलाला मारलं. तर एक बाण हजारो लोकांचा नाश करण्यासाठी त्या ठिकाणी पुढाकार घेणार आहे. त्यानंतर काही लोक रेल्वेनं प्रवास करत आहे, काही लोक पेपर वाचत आहेत, काही लोक काय म्हणतात जेवण करत आहेत, काही लोक झोपत आहेत, काही लोक गप्पा करत आहेत, तर काही लोक खिडकीतून इकडे तिकडे बघत आहे. पण रेल्वे चालवणारा एक व्यक्ती, एक बाण आला, रेल्वे ड्रायव्हरच्या डोक्यामध्ये शिरला, पूर्णच्या पूर्ण रेल्वे खाईमध्ये पडणार, हजारो लाखो लोकांचं नुकसान, हजारो लाखो लोकांचं त्या ठिकाणी मरण येणार. कोणी बाण मारला, कसा मारला, पोलीसवाले शोधणार, क्राईम बॅचचे लोक शोधणार, CID लोक शोधणार, मिलिटरी मॅन शोधणार. परंतु हा बाण कुठल्या पृथ्वीवरून आलेला नाही, कुठल्या मानवाकडून आलेला नाही, तर ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेली आहे आणि ज्या देवाच्या वचनात ज्यांनी भर घातलेला आहे त्या देवाकडून त्या बाण येणार आणि कोणालाही सापडणार नाही. अशा प्रकारची ही पहिल्या नंबरची पिढा जे लोक यामध्ये भर घालतात
अशा प्रत्येकांना अशा प्रकारची पीडा धनुष्यबाणाची येणार. दुसऱ्या नंबरची कोणती पीडा येणार? तर दुसऱ्या नंबरची जी पीडा आहे ती आहे तलवारीची. ती आहे तलवारीची. का? तर जो कोणी नियमशास्त्राच्या वचनात, बरं का, प्रगटीकरण 22 आणि वचन 18 सोडायचं नाही. प्रगटी 22 वचन 18 सोडायचं नाही. तर जो कोणी देवाचं वचन काळजीपूर्वक ऐकतो आणि त्याच्यामध्ये जर तो भर घालतो, त्याच्यामध्ये जर स्वतःचे विचार घालतो, म्हणजे कोणकोणते स्वतःचे विचार? दशांश दिलाच पाहिजे का? नाही दिला तर नाही होत का? स्वतःचे विचार घालणारे लोक. दर रविवारी चर्चला गेलंच पाहिजे का? घरातूनही प्रार्थना केली तर देव ऐकणार नाही का? स्वतःचे विचार करणारे लोक. आलेले सेवक प्रार्थना करतात, यांना अर्पण दिलंच पाहिजे का? यांना काही कमी आहे का? यांना वरूनच मिळतात ना. अशा प्रकारे बोलून बोलून जे लोक भर घालतात. अरे देव म्हणतो ना द्या, तर आपलं काम आहे देणं. देव म्हणतो ना मंदिरात या, तर आपलं काम आहे मंदिरात येणं. देव म्हणतो ना प्रार्थना करा, तर आपलं काम आहे प्रार्थना करणं. परंतु काही अति ज्ञानी लोक, अति शोकवान लोक, जुन्या पद्धतीचे लोक, जुना अभ्यास करणारे लोक, गेलंच पाहिजे का, दिलंच पाहिजे का, प्रार्थना केलीच पाहिजे का, असे जे विचार आणतात आणि ते लोक प्रगटी 22 आणि वचन 18 प्रमाणे जे भर घालतात, त्यांच्यावर पवित्र शास्त्र नाही तर प्रगटीकरणाच्या ज्या पीडा येणार, ती दुसऱ्या नंबरची पीडा जी आहे ती आहे तलवारीची. तर त्यासाठी आपण प्रगटीकरण अध्याय 6 3 ते 4 कडे आपण आपलं लक्ष लावूया. प्रगटी 6 3 ते 4. मग त्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसरा प्राणी ये असे म्हणाला, ते मी ऐकले. तेव्हा दुसरा घोडा म्हणाला, तो दुसरा घोडा निघाला, तो अग्निवर्ण होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकाचा वध करण्याचे काम सोपवले होते आणि त्याला मोठी तलवार देण्यात आली. तर हा दुसरा जो प्राणी आहे किंवा दुसरा जो घोडा आहे, हा कोणत्या कलरचा आहे? अग्निवर्ण. अग्निवर्ण म्हणजे कोण? लाल. म्हणजे रक्ताचा कलर कोणता आहे? लाल. आता वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने रक्त सांडवलं, ते क्षमेचं होतं. परंतु आता तलवारीने ज्यावेळेस एकमेकाचा शिरच्छाद करणार आहेत, ते रक्त जे आहे ते धुळीत मिसळणार आहेत, ते जमिनीवर पडणार आहे. आणि मग दुसरा शिक्का फोडल्याच्या नंतर दुसरा प्राणी आला आणि तेव्हा मी ऐकले की दुसरा घोडा निघाला आणि तो अग्निवर्ण होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवर असणाऱ्या लोकांची शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकाचे वध करण्याचे काम सोपवले आणि त्याला एक तलवार देण्यात आली. तर ही एक दुसरी तलवारीची पीडा आणि तलवारीने एकमेकाचा वध करण्याचे काम स्वतः देवानं सोपवलेले आहेत. तर कोणत्या लोकांवर सोपवले? कोणत्या लोकांवर सोपवले? तर नंबर 1, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या गुप्त आगमनात उचलले गेले नाहीत ते. आणि नंबर 2, जगात असताना देवाच्या वचनाची माहिती असून त्यात त्यांनी भर घातली. आता भर कोणती? मी आता सांगितलं. दशांश दिलाच पाहिजे का? कोणीच देत नाही. चर्चला सगळेच गेले पाहिजे का? सगळेच जात नाही. पाळक साहेबांना सगळं दिलं पाहिजे का? आणि त्यांना काय कमी आहे का? असं म्हणून जे भर घालत आहेत, असं भर घालणं चांगलं आहे का पाळक साहेब? नाही पाळक साहेब, गलत आहे. चुकीचं आहे का नाही? कारण गलती 6 आणि वचन 6 सांगते
की उत्तमातलं उत्तम शिक्षण देणाऱ्याला चांगल्यातलं चांगलं द्या असं देव सांगते. मग आपण जर 100 रुपये कमावले आणि एखाद्या देवाच्या सेवकांना 10 रुपये पाठवले तर काही कमी होईल का? आपण 1000 रुपये कमावले आणि त्यांना 100 रुपये जर पाठवले आणि म्हटलं की पास्टर साहेब ह्या 100 रुपयात माझ्याकडून तुम्ही काहीतरी चिकन मटण आणा तर काही कमी पडेल का? नाही. पण लोकांची मानसिकता बदलली. मी मान्य करतो की काही पालक वर्गांनी त्यांच्या शिक्षणात चुकीचं शिक्षण दिलं, त्यांचा अभ्यास कमी पडला, त्यांच्या ज्ञानात ज्ञान कमी होतं. परंतु सगळेच जण एकासारखे आहेत का पालक साहेब? नाही, सगळेच एकासारखे नाही आहेत. सगळे एकासारखे नाही आहेत. आणि म्हणून ज्यांनी यामध्ये भर घातलेली आहे, जे देवाचं वचन काळजीपूर्वक ऐकणारे, हे जगिक लोक नाही बरं का. प्रगटी 22:18 जगिक लोक नाही, तर ज्यांनी देवाचं वचन काळजीपूर्वक ऐकलं आणि त्यांनी जे याच्यामध्ये जे भर घातलेली आहेत त्यांची शांतता हरण करण्यासाठी आणि एक लाल कलरच्या घोड्यावर बसून एकमेकाचा वध करण्यासाठी तलवारीची पिढा आलेली आहे. आणि या तलवारीच्या पिढापायी लोक जे आहेत एकमेकाचा कत्तल करत आहेत. 1 महिन्यापूर्वी एक लहानसा बिबट्या बाहेर निघाला तर लोकांनी रात्रीचं बाहेर निघणं बंद केलं. लोकांनी रात्रीचं शेतामध्ये कामाला जाणं बंद केलं. लोकांनी सकाळी सकाळी बाहेर संडासला बसणं बंद केलं. एवढी मरणाची भीती. मग जर प्रभू येशूच्या गुप्त आगमनात जर आम्ही उचलल्या गेलो नाही आणि देवाचं सत्य वचन माहिती असून त्यात जर आम्ही भर घातला तर प्रियांनो त्या ठिकाणी तलवारीची महाभयंकर पीडा येणार आणि शांतता हरण करणार. जिकडं म्हटलं तिकडं अशांती, निराशा, दुःख, वादळ या पलीकडे काहीच राहणार नाही. आज आपल्याला तलवार पाहायला मिळत नाही. आज ज्याच्याकडे तलवार असेल त्याच्यावर पोलीस कंप्लेंट होते आणि त्याला आत टाकण्यात येतात. परंतु येत्या दिवसात येशूच्या गुप्त आगमनात जर तुम्ही आणि मी जर परमेश्वराच्या राज्यात उचलल्या गेलो नाही तर तलवारीची दुसरी महाभयंकर पीडा, जे देवाचं वचन ऐकून त्यामध्ये जे भर घालतात त्यांच्यावरती आल्याशिवाय आणि त्यांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही, असं पवित्र शास्त्र बायबल आम्हाला शिकवते. ही झाली 2ऱ्या नंबरची पीडा ज्यांनी भर घातली. आता 3ऱ्या नंबरची पीडा कोणती आहे? तर 3ऱ्या नंबरची जी येणारी पीडा आहे ती आहे दुष्काळाची. मी येत्या दिवसात तुम्हाला याचे पूर्ण रेफरन्स देणारच आहे. एक गोष्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. जर प्रगटीकरणाचं शिक्षण काळजीपूर्वक ऐकून घेण्याची तयारी असेल तर. कारण आता आपण कुठे आहो? शेवटच्या स्टेपवर आहो. प्रगटी 22 आणि 18-19 हे 2 वचन झाल्याच्या नंतर प्रगटीकरणाचा क्लास आपला थांबेल. परंतु बाकीच्यांनी जर मला म्हटलं की पाळसाहेब पहिलेपासून तुम्ही शिकवा, पहिलेपासून परत घ्या, आम्ही तुम्हाला साथ देऊ, तर मग मी तुमच्या विनंती, मला फक्त जास्त लोक नाही 12 लोकांनी जरी म्हटलं की आम्ही तयार आहे तर परत मी शिक्षण देण्यासाठी मागचा पुढचा विचार करणार नाही. कारण शिक्षण देत असताना प्रगटीकरण शिक्षण देणाऱ्याला इतकी भयंकर पीडा होतो की काय सांगावं. परंतु ती सगळी पीडा मी सहन करेल, परंतु तुम्हाला मात्र शिकवल्याशिवाय राहणार नाही, जर तुम्हा सर्वांची इच्छा असेल तर. आता बघा प्रगटी 6वा अध्याय आणि 5 आणि 6. त्यानंतर 3रा शिक्का फोडला तेव्हा 3रा प्राणी ये असे म्हणाले ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक काळा घोडा आणि त्यावर बसलेला कोणी एक माझ्या दृष्टीस पडला आणि त्याच्या हातात तराजू होते आणि जणू काय 4 प्राण्यांमधून निघालेली वाणी मी ऐकली. ती अशी, रुपयाला शेरभर गहू
आणि रुपयाला 3 सेर जव, तेल व द्राक्षरस यांची हानी करू नकोस. आता हा 3ऱ्या नंबरचा जो प्राणी आहे हा कोणत्या कलरचा आहे? काळ्या कलरचा आहे. काळा काळ्या कलरचा. बाकीचे पण बोला आणि मोबाईल म्यूट करून ठेवत जा बरं का. बोलायचं आणि मोबाईल म्यूट करून ठेवायचं, म्हणजे मला समजते की तुम्ही क्लासमध्ये आहात. नाहीतर काही बाया राहतील किचन मध्ये, कोणी राहतील जेवण पाहण्यामध्ये, कोणी राहतील पेपर वाचत मध्ये आणि मग म्हणतील मोबाईल तर म्यूट आहे. माझी नजर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, परंतु देवाचं वचन मात्र पोहोचते की उघडकीस येणार नाही असं काही झाकलेलं नाही आणि कळणार नाही असं काही गुप्त नाही. मग त्यानंतर 3ऱ्या नंबरचा जो प्राणी आहे, 3ऱ्या नंबरचा जो घोडा आहे तो काळा. आता काळं हे कशाचं दर्शक आहे? दुःखाचं. काळं हे कशाचं दर्शक आहे? दुःखाचं. आता दुःखाचं का दर्शक आहे? कारण महाभयंकर दुष्काळ येणार आहे. आज बायबल सांगते की शेवटच्या काळात अन्नाचा दुष्काळ पडणार नाही, पाण्याचा दुष्काळ पडणार नाही, तर देवाचं वचन ऐकण्याबद्दलचा काय पडणार? दुष्काळ पडणार आहे. परंतु ज्या लोकांनी देवाचं वचन काळजीपूर्वक ऐकलं, प्रगटे 22 आणि वचन 18, आणि त्यांनी जर त्याच्यामध्ये भर घातला तर त्यांच्यावरती 21 पिढापैकी 3ऱ्या नंबरची पिढा येणार आहे. आता भर कोणती घातली? आता देवाने काय सांगितलं? मलाकीच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय 10, 11, 12 मध्ये की माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून तुम्ही आपला सगळा दशांश माझ्या मंदिरात आणा. बरोबर आहे ना? अरे हो की नाही? हो बरोबर आहे. बरोबर आहे ना? मग आता 10 पोते गहू झाल्याच्या नंतर 1 पोत कोणाचं आहे? देवाचं आहे. परमेश्वराला द्यायचं. मग दिलं का? परमेश्वराला द्यायचं. ज्यांच्याकडे शेती आहे, ज्यांच्याकडे 10 पोते गहू झाले, त्यांनी 1 पोत उचलून दर वर्षाला नेऊन दिलं का? नाही. बाजरी 10 पोते झाले, उचलून नेऊन दिली का? नाही. तांदूळ 10 पोते झाले, 1 पोत उचलून नेऊन दिलं का? नाही. म्हणून तर दुष्काळ पडलेला आहे ना. अरे देवानं 10 पोते तुम्हाला गहू दिले, 10 पोते तुम्हाला ज्वारी दिली, 10 पोते तुम्हाला तांदूळ दिले, 10 पोते तुम्हाला सोयाबीन दिली, 10 पोते तुम्हाला चना दिला, 10 पोते तुम्हाला शेंगदाणे दिले, 10 पोते तुम्हाला डाळ दिली, आणि आम्ही आमचा दशांश परमेश्वराच्या मंदिरात पोहोचवला नाही. आम्ही आमच्या दशांशचा भाग परमेश्वराच्या मंदिरात पोहोचवलेला नाही. म्हणून आता 3रा घोडा काळ्या कलरचा बाहेर निघाला, आणि काळ्या कलरचा घोडा हे दुःखाचं दर्शक आहे. ज्यांना देवाने 10 पोते दिलं, आता त्यांना 10 पायल्या सुद्धा होऊन नाही राहिल्या, त्यांना 10 किलो सुद्धा होऊन नाही राहिलं. अशा प्रकारचा हा दुष्काळ, महाभयंकर दुष्काळ. लोक आता दुष्काळाने मरत आहे. जसे एलियाच्या काळामध्ये 3.5 वर्षाचा दुष्काळ होता, कारण निर्माणकर्त्याला सोडून निर्मितीची उपासना करत होते, आणि त्यावेळेस लोक सुद्धा मरत होते. तेव्हा एलियाला देवानं एका विधवेकडे पाठवलं, आणि एलिया एका विधवेकडे गेला. बायबल सांगते की विधवा थोडंसं सरपण गोळा करत होते, कारण तिच्याकडे थोडंसं तेल आणि थोडंसं पीठ होतं, आणि तिने मनात विचार केला, 1 भाकर आपण बनवावं, खावं आणि मरून जावं. असंच लिहिलेलं आहे, असंच लिहिलेलं आहे. आणि तेवढ्यात एक देवाचा सेवक एलिया चालत चालत गेला, आणि तिने त्या देवाच्या माणसाला ओळखलं. देवाचा माणूस म्हटला, थोडंसं पाणी देशील का? आणि ती गेली आणि म्हणाला, थोडीशी भाकर देशील का? आणि तेव्हा ती म्हणाली की हे देवाच्या माणसा,
3.5 वर्षाचा दुष्काळ आहे. अतिशय डेंजर, अतिशय भयंकर दुष्काळ आहे. आणि थोडीशी भाकर आहे. मी खाणार, माझा मुलगा खाणार आणि आम्ही आता मरून जाणार. कारण सगळेच मरत आहे, आता आम्ही पण मरून जाणार. आणि तेव्हा देवाचा सेवक म्हटला, पहिल्याने ती भाकर मला दे. आणि तिने गरम गरम बनवलेली पहिली भाकर, शेवटची भाकर कोणाला दिली? एलिया देवाच्या संदेष्टाला. बाकीचे का बोलत नाहीत? कारण देण्यामध्ये आपण हुशार नाही ना, म्हणून आम्ही बोलत नाही. देण्यामध्ये आम्ही हुशार नाही ना, म्हणून आम्ही बोलत नाही. जे देण्यात हुशार आहेत त्यांच्या जिभेत शब्दाला शब्द मिळते. आणि तिने गरम गरम भाकर देवाच्या सेवकांना दिले आणि तो पोटभर जेवला, प्रार्थना करून निघाला. नंतर काय झालं? तिच्या मडक्यातलं पीठ आणि तिची तेलाची कोपी 3.5 वर्षपर्यंत खाली झाली नाही. आशीर्वादीचं जीवन मिळालं. म्हणजे तिनं शेवटी तो जो काही पिपा तिच्याकडे असेल किंवा डब्बा असेल ते आता उचलून ठेवायला गेली असेल. आता हा देवाचा माणूस तर जेवण करून गेला, भाकरी तर आपण थापून दिली. आता हा पिपा किंवा हे जे कुपी आहे, डब्बा इथं का ठेवावं बा, म्हणून ते उचलून ठेवायला गेले तर ते जड दिसला तिला. आणि जड काय आहे म्हणून उघडून पाहतो तर त्याच्यात काय होतं? पीठ होतं. तिनं भाकर बनवली, आपल्या मुलाला चारली, स्वतः खाल्ले, पोटभर चारले. पोटभर खाल्ल्याच्या नंतर परत दुसऱ्या वेळेस जाऊन पाहते तर तेलातलं तेल, मिठातलं मीठ, पिठातलं पीठ संपलेलं नाही. कारण तिने एकच काम केलं, देवाच्या सेवकांना देण्याचं काम केलं. आम्ही देवाच्या सेवकाकडून घेतो, प्रार्थना घेतो, वचन घेतो, आशीर्वाद घेतो. आम्ही देवाच्या सेवकाकडून घेतो, परंतु देत नाही. आणि देवाने आशीर्वाद आम्ही द्यावं म्हणूनच आम्हाला आशीर्वाद देऊन पाठवलं. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करावं म्हणूनच प्रार्थना घेऊन पाठवलं. आम्ही तुम्हाला वचन शिकवावं म्हणूनच वचनाचं ज्ञान घेऊन पाठवलं. आम्ही तुम्हाला वचन देतो, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो, परंतु जे काही तुमच्याकडे आहे ते तर द्यावं लागेल की नाही? आता म्हणाल पास्टर साहेब पैशावर आले गड्या, आता यांना पैशाची लालच सुटली गड्या. काय जणाला वाटत असेल आहे ना, आहे का नाही? काय जणाला वाटत असेल आहे का नाही? हसत पण असतील, मला काही फरक पडत नाही, मला काही फरक पडत नाही. तुम्ही हसा नका हसू, मी जे शिकवतो ते देवाच्या वचनातून शिकवतो. कारण प्रगटी 22 आणि वचन 18 मध्ये सांगितलं की या देवाचे वचन या पुस्तकातील, नियमशास्त्रातील म्हटलं का? नियमशास्त्रातील म्हटलं का? नाही. या पुस्तकातील म्हणजे प्रगटीकरणातील पुस्तकात जो कोणी यात भर घालेल त्याच्यावर पवित्र शास्त्राच्या पिढा येईल. तर 21 पिढा येणार. तर या 21 पिढापैकी आता 3 पिढा मी तुम्हाला शिकवल्या. नंबर 1 कोणती पिढा होती ती? धनुष्यबाण. एक बाण हजारो लोकांचा नाश. नंबर 2 तलवार, एकमेकाचा वध करून पाण्यासारखं रक्त पाडतील. आणि त्यानंतर दुष्काळ. 3 तुम्हाला सांगितल्या, 21 पैकी 3 सांगितल्या. उद्या मी तुम्हाला 3 शिकवेल, त्यानंतर तुम्हाला 3 शिकवेल आणि त्यानंतर मी तुम्हाला 3 शिकवेल. तर तुम्ही काळजीपूर्वक ऐका.
एक एक वचन काळजीपूर्वक तुम्ही लक्षात ठेवा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल आणि प्रभू तुमचे मार्ग मोकळे करेल. चला आपले नेत्र बंद करूया.